हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा है, संघर्ष हमारा है, संघर्ष हमारा है। जिंदाबाद 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 प्रवीण दादा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद प्रवीण दादा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद प्रवीण दादा जिंदाबाद। मालेगावात संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटना आक्रमक प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ल्याचा मालेगावी निषेध, निदर्शने करीत केली जोरदार घोषणाबाजी। मालेगाव संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगावात संभाजी ब्रिगेडसह समविचारी तसेच परिवर्तनवादी पक्ष संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। हातात विविध फलक घेऊन समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शासनाच्या व भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यात आला। हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी आंदोलकांच्या वतीने मागणी करण्यात आली। आणि म्हणून प्रवीण दादा जे देशात नाही तर संपूर्ण देशाच्या बाहेर विदेशात देखील बहुजनांच्या मुलांचे कल्याण करीत आहे। हे कल्याण यांना सहन होत नाही म्हणून प्रवीण दादांवर हल्ला आहे। संभाजी ब्रिगेडने जेव्हा सांगितलं की ही शेवटाची सुरुवात आहे, मग आम्ही ठरवलं की संभाजी ब्रिगेड जर शेवट करायला तयार असेल तर शेवटपर्यंत साथ द्यायला आम्ही देखील तयार आहोत। कारण काय होतं, निमित्त काय होतं की संभाजी ब्रिगेड मध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे। अरे हरामखोरांनो, तुमचं बजरंग दल आहे, त्याच्यात काय बजरंगच्या पुढे तुम्ही भगवान लावलेलं आहे का? फक्त आम्हाला वेड्यात काढण्यासाठी गुंतवून ठेवलेला आहे। ज्या महापुरुषांनी आम्ही सुशिक्षित सुसंस्कृत होऊन त्यांचा अन्यायाचा विरोध करावा म्हणून शाळांना प्रेरणा दिल्या होत्या, त्या शाळेंचं खाजगीकरण हरामखोरांनी केलेलं आहे। देशात 95% लोक गरीब असताना अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन 1 लाख कोटीचे कर्ज घेऊन काढत आहे, जिचं तिकीट विमानाचं आहे, ती सर्वसामान्याच्या कामाची नाही। पण भांडवलदारजीने सरकार आम्हाला हिंदू मुस्लिम देवधर्म, दीपावली रमजान, शमशान कब्रस्तान या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवून त्यांचा उल्लू सीधा करत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देत आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि अशा फॅसिस्ट मनुवादी प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार करतो। जय भीम जय भारत। महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, परंतु मागील आठवड्यात जे काही आपले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज मालेगावात हा निषेध मोर्चा काढलेला आहे, निषेध आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष असतील, सर्व संघटना असतील, हे आम्ही सामील झालेलो आहोत। व या बीजेपी सरकारला आम्ही विचारतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला
या बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो व त्याला अटक तर झालेली आहे, परंतु त्याच्यावरती जास्तीत जास्त मग कलम लावून त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या संघटनेच्या गायकवाड फुले शाहू आंबेडकर विचार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पोहोचवत आहेत, हे खरं यांचं दुखणं आहे। आज हा जो पोटे आहे, या पोटेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पद्धतीची अशी पार्श्वभूमी याची आहे आणि अशी लोक पुढे करून भाजप सांगतो की आमचा या हल्ल्याशी संबंध नाही। अरे मग ही अवलाद कुणाची? मला आज या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो का कोश्यारी, छिंदम, सोलापूरकर, कोरटकर यांनी जेव्हा महापुरुषांविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं त्यावेळी हे उंदीर कुठल्या वेळात लपलेले होते आणि आजच का जागे झाले? कारण या सरकारने केलेल्या घोषणा, केलेले त्यांनी दिलेले वचन हे पूर्ण करू शकत नसल्याने जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी हे छपरी हिंदुत्ववादी आज पेशवाई या महाराष्ट्रामध्ये अनुपात आहेत आणि जोपर्यंत प्रवीणदादा गायकवाड, संभाजी ब्रिगेड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये राहील तोपर्यंत यांनी पेशवाई आणण्याचं स्वप्न कधीही बघू नये एवढंच या प्रसंगी सांगून प्रवीणदादा गायकवाडांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पुनश्च आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेचे लोक या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो।